अकोल्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात। 195 पोलीस शिपाई भरतीसाठी 21,000 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। अकोला पोलीस दलातील 19 जूनपासून 195 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर या पद भरतीसाठी एकूण 21,853 उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये 16,161 पुरुष उमेदवार, 5,691 महिला उमेदवार तसेच तृतीयपंथी पुरुष उमेदवारांची संख्या 1 आहे। तर शहरातल्या निमवाडी स्थित पोलीस मुख्यालयात उद्या सकाळी 5 वाजेपासून या प्रक्रियेला प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। अकोला प्रतिनिधी। अकोला पोलीस घटकात 195 पोलीस शिपाई याची भरतीसाठी 19 तारीख सकाळी 5 वाजतापासून प्रक्रिया सुरू होणार आहे। अकोला घटकात 195 पदसाठी एकूण 21,853 उमेदवारांची अर्ज ऑनलाईन प्राप्त झाली होती। त्यामध्ये 16,161 पुरुष उमेदवार, 5,691 महिला उमेदवार आणि 1 तृतीयपंथी उमेदवार असे अर्ज प्राप्त झालेले आहे। आपण 17 दिवसाचा प्रोग्राम ऑलरेडी कॅन्डिडेट्सला सांगण्यात आलेला आहे आणि यामध्ये जवळपास 30 अधिकारी, 262 पोलीस अंमलदार याचा सहभाग असणार आहे। कॅन्डिडेटची सोयीसाठी तसेच प्रक्रिया ट्रान्सपरंटपणे व्हावे याच्यासाठी बायोमेट्रिक, RFID आणि हाईट व चेस्टसाठी पण तांत्रिक बाबीचा आपण उपयोग करणार आहे। याचे अतिरिक्त वेगवेगळे ठिकाणी CCTV कॅमेरा आणि हेडनेट कॅमेरा पण आपण लावणार आहोत। जर पावसामुळे कोणत्याही कॅन्डिडेटला काही अडचण आली तर त्यांना एक नंतर संधी देण्यात येईल असं पण नियोजन करण्यात आलेलं आहे। नंतर भारतात सर्वात मोठे आक्रमण मोदी शहा यांनी केले असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे। उद्या शिवसेनेचा 58वा वर्धापन दिवस आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षापूर्वी शिवसेनेचा पाया घातला। महाराष्ट्राच्या रक्षेसाठी आमचा भूमिपुत्र आहे मराठी माणूस, त्याच्यासाठी आम्ही निरंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे काम करत आहोत। 58 वर्षापासून बाळासाहेबांची शिवसेना मुंबई, महाराष्ट्र, दिल्लीत काम करते। आम्ही तेव्हापासून त्यांच्या विचारांनी भारावलेले सर्व तरुण बाळासाहेबांचा भगवा झेंडा आमच्या खांद्यावर घेऊन काम करत आहोत। आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो। आमच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी या पक्षासाठी बलिदान दिलं। आम्ही सर्वांनी तुरुंगवास भोगला, पण आम्ही आमच्या पक्षाशी इमान कायम ठेवला। आता जर कोणी म्हणत असेल ते शिंदे गट आमची शिवसेना खरी, तर त्यांनी स्वतःला आरशात पाहावं। बाळासाहेबांची शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते? कुठल्या गोधडीत रांगत होते? डोम नावाच्या सभागृहात कुठेतरी हे दोन कावळे जमणार आहेत उद्याच्या शिवसेना वर्धापन दिनासाठी। पैशाने मत विकत घेणं, वाईकरांच्या विजयाची चोरी करणं याला जनधार म्हणत नाही। आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राची दुश्मनी करणाऱ्या मोदी शहाच्या चरणाशी ठेवणं याला जनआधार किंवा विचारधारा म्हणत नाही। लांडग्यानं वाघाचं कातडं पांघरलं तर तो वाघ होत नाही। हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना उद्धव ठाकरे सध्या त्याचं नेतृत्व करत आहेत, त्यामुळे शिवसेना त्यांचीच आहेत। हा एक हास्य प्रकार आहे। मी त्याचे काही ठिकाणी पोस्टर पाहिले। त्यांनी बाळासाहेब यांच्या विचारांशी बेईमानी केली। जिथे ठाकरे तिथे शिवसेना। आमचा उद्या मोठा कार्यक्रम आहे। लोकसभेनंतर आम्ही सर्व नेते, कार्यकर्ते पूर्ण देशातून येतील आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय रणनीती असेल त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। जिथे ठाकरे तिथे शिवसेना। हे मधूनच शिंदे मिंदे कुठून उपटले? जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलं। हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत, त्यांची ही कारस्थानं आहेत। शिवसेना अशा प्रकारे फोडणं हे महाराष्ट्रावरचं सर्वात मोठं आक्रमण आहे। त्यामुळे मोगलांनंतर भारतात सर्वात मोठं आक्रमण मोदी शहा यांनी केले असल्याचं वक्तव्य यावेळी संजय राऊत यांनी केलं आहे। मुंबई प्रतिनिधी। सभागृहामध्ये कुठेतरी हे डोमकावळे जमणार आहेत। असं म्हणतात की बाळासाहेबांचे विचार आहेत आणि त्याला जनाधार आहे। म्हणजे काय असतं ते? पैशाने मतं विकत घेणं, वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं याला जनाधार म्हणत नाहीत।
आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राची दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं, याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाहीत. ते म्हणतात की वाघाने वाघासारखं राहावं, भगवं रक्त बघा, लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही. हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना, बरं का, ही उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. मधून शिंदे मिंदे उपटले कुठून? ह्यांना हे जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलेलं आहे. हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत, त्यांची कारस्थान आहेत. शिवसेना फोडणं अशा प्रकारे हे महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं आक्रमण आहे. मोगलानंतरचं हे सगळ्यात मोठं आक्रमण मोदी शहांनी केलं शिवसेना फोडण्याचं. त्याच्यामुळे हे जे कोण मिंदे शिंदे फिंदे कोण गट आहेत त्यांनी स्वतःला काही जरी समजले तरी या राज्याच्या 5-6 जागा जिंकल्या पैशाच्या ताकदीवर, म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही. नकली शब्द प्रयोग उद्या पुन्हा होईल. कसा नकली होतं? आम्ही कोणाविषयी नकली शब्द वगैरे करत नाही. असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले. मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तो सगळ्यात मोठा पक्ष आहे. जिथे मी परत म्हणतोय, जिथे ठाकरे तिथे शिवसेना. हे शिंद्यांचं जे प्रकरण आहे हे काही दिवसामध्ये बंद होईल. लोकसभेच्या नाना पटोले असतील त्यांचे कुठे कार्यकर्ते पाय धुतले. लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाय धुताना दिसतात. चांगली गोष्ट आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे, ते धुवू द्या. काय हरकत, आमचा काय संबंध? नाना पटोले म्हणतात की शोषित शिवसेनेला आम्ही घेऊन पुढे आलेलो आहे. शोषित असं म्हटलं. कोण म्हणते असं? नाना पटोले लहान आहेत. महायुति में बड़ा भाई को लेकर अब फिर से कोई ऐसा मुद्दा नहीं. महायुति में शिंदे कुछ कह रहा है कि वो हम बड़े भाई देखिए, रहे. हमको उस बारे में कोई मत प्रदर्शन करने की जरूरत नहीं है. हमारा कल बहुत बड़ा स्थापना दिन का कार्यक्रम होगा षण्मुखानंद हॉल में, और उद्धव ठाकरे जी मार्गदर्शन करेंगे. जिनको कुछ करना करने. सेबी कार्यालयात आपले काही खासदार जात आहेत. आज जाणार आहेत. तृणमूल काँग्रेसकडून त्यांचं एक डेलिगेशन येऊन इथं आंदोलन करणार आहे. सेबीच्या प्रमुखांना भेटणार आहे. त्यात शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि आमचे इतर खासदार सहभागी होतील. बहुधा मला राष्ट्रवादी काँग्रेसविषयी माहीत नाही आणि कदाचित त्यांनाही आमंत्रण आहे. आणि त्यानंतर हे सगळे खासदार मातोश्रीवरती माननीय उद्धव साहेबांना सल्ला जो आहे तो प्रकाश आंबेडकरांनी येणाऱ्या निवडणुकीत क्या हो गया? सेबी कार्यालय में आज आंदोलन. सेबी कार्यालय में तृणमूल कांग्रेस की तरफ से पश्चिम बंगाल के सांसद आज सेबी कार्यालय में आकर जो एग्जिट पोल का स्कैम हुआ था, इस देश का सबसे बड़ा एग्जिट पोल स्कैम, विश्व का एग्जिट पोल स्कैम, उस बारे में आंदोलन करेंगे. सेबी चीफ को मिलेंगे. मुझे लगता है तो शिवसेना के सांसद भी उनमें शामिल होंगे. अरविंद सावंत जी उसी एरिया के सांसद है, वो वहाँ शामिल होंगे. बाद में सभी सांसद डेलीगेशन शिवसेना पार्टीचे उद्धव ठाकरे साहब को मिलेंगे. थैंक यू. आरएसएस आणि भाजपची काल बैठक झाली पुण्यामध्ये. त्या खापर जे ते अजित पवारांनी फोडलेलं आहे. लोकसभेचं पूर्ण काम झालं. कल शिवसेना का 58वां वर्धापन दिन है. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी ने 58 साल पहले मुंबई में शिवसेना की स्थापना की. महाराष्ट्र की रक्षा के लिए, जो हमारा भूमिपुत्र है मराठी मानुस, उसके लिए. और हम सब लोग निरंतर बाला साहब के विचारधारा में काम कर रहे हैं. अब उद्धव ठाकरे जी पार्टी का नेतृत्व कर रहे हैं. अब मुझे आपका जो सवाल है, शिंदे गढ़ भी कल स्थापना का क्या कार्यक्रम करेगा? पोस्टर बैनर लग रहे हैं सब जगह. पैसा है, पैसे का खेल है. पैसा फेंको तमाशा देखो. उनका पार्टी से क्या संबंध है? बाला साहब ठाकरे जी के विचारधारा से बेईमानी करके जो लोग महाराष्ट्र के जो दुश्मन है उस पार्टी के साथ हाथ मिलाकर
बेईमानी करने वाले शिवसेना का वर्धापन दिन नहीं मना सकते, लेकिन एक विचारधारा है, अगर किसको करता है तो करने तो। लेकिन बाला साहेब ठाकरे, बाद में उद्धव ठाकरे, जहां ठाकरे जी वहां शिवसेना। हमारा कल बहुत बड़ा कार्यक्रम है, लोकसभा चुनाव के बाद ये पहला कार्यक्रम है षण्मुखानंद हॉल में, और सभी नेता कार्यकर्ता पूरे देश से लोग आएंगे। और आने वाली जो विधानसभा की चुनाव है उसके लिए क्या रणनीति होगी, उस बारे में पार्टी के प्रमुख माननीय उद्धव ठाकरे जी मार्गदर्शन करेंगे। जागतिक योग दिनानिमित्ताने धुळ्यात सादर करण्यात आले पाण्यावरील विविध योग प्रकार। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात वॉटर योगाचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण देशात 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्ताने धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी शहरातील क्रीडा संकुलातील जलतरण तलावात पाण्यावरील विविध योगा प्रकार सादर करण्यात आले आहे। यात पाण्यातील शीर्षासन, गरुडासन तसेच सूर्यनमस्कार यासारखे योगासने सादर करण्यात आले। वॉटर योगाचे प्रणेते योगगुरू डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर योगा सत्र विनामूल्य असून यात सहभागी होण्याचे आवाहन ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे यांनी केले आहे। धुळे प्रतिनिधी। नमस्कार, हरिओम। मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया, त्वचारोग तज्ञ, देवपूर, धुळे, महाराष्ट्र, इंडिया। वॉटर योगा ही कन्सेप्ट आपण भारतात आणि त्यात धुळ्यात सुरू केली कोविडच्या आधी। कोविडच्या 2 वर्ष आधी म्हणजे 2017 मध्ये आपण पहिला वॉटर योगाचा क्लास घेतला जय हिंद टँकला, आणि त्यानंतर आपण स्टेडियमच्या टँकला, नंतर स्नेहनगर, ऑफिसर्स क्लब, सगळ्या टँक्सला आपण 7-7 दिवसाचा उपक्रम केला। त्यात मॅक्झिमम लोकांना फायदा झाला। प्राणायाम आणि सूर्यनमस्कार जगात पहिल्यांदा आपण इथे सुरू केलं पाण्यातलं। आतापर्यंत जमिनीवर चालू होतं, पाण्यात आहे ना बाकीचे आसनं रेग्युलर करत होते वर्षानुवर्ष पूर्वीपासून, परंतु प्राणायाम आणि सूर्यनमस्कार आपण सुरू केलं। याचा खूप लोकांना चांगला फायदा झाला। श्वसन क्रिया खूप लोकांची सुधारली। ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस, ॲलर्जिक रायनायटिस यासाठी, दम्यासाठी खूप चांगला फायदा झाला। आर्थरायटिस साठी खूप चांगला फायदा होतो। नी आर्थरायटिस, ज्यांना गुडघे बदलायची वेळ आली होती त्यांनी जर पाण्यात चालू ठेवलं, वॉटर योगा सुरू ठेवलं, पाण्यात चालत राहिले, तरी लोकांना दुखणं कमी व्हायला लागलं। दुखण्याच्या गोळ्या कमी झाल्या, कारण दुखण्याच्या गोळ्या जास्त घेतल्यामुळे किडनी खराब होते। समजा ऑपरेशन पर्यंत दुखण्याच्या गोळ्या जास्त घेत राहिले तरी त्रास होऊ शकतो, म्हणून आपण दुखण्याच्या गोळ्या कमी करता येतात त्याच्यात। इट इज अ बेस्ट अनाल्जेसिक। रोज सकाळी नुसते चालले आणि पाण्यात उठबशा केल्या आणि वॉटर योगा केला तर पाण्यात 100% फरक पडतो। माझा पर्सनल अनुभव आहे। माझ्या ऍक्सिडेंट नंतर मला चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं। उभं राहिला तर मला 3 मिनिटाच्या वर उभं राहता येत नव्हतं। तर त्या पाण्यामुळेच मी आता एकदम फर्स्ट क्लास आहे, विदाऊट एनी ऑपरेशन। म्हणजे ऑपरेशन कमी करता येतात, गोळ्या कमी करता येतात वॉटर योगाने। सगळ्या सिनियर सिटीजन, आता इथे उभे असलेले बरेचसे सिनियर सिटीजन्स आहे बघा, महेश बाबाजी घुगे 76 वय आहे, ते बापू आहेत त्यांचं वय 74 आहे, नंतर बघा दिनकर पाटील आहेत, सगळे सिनियर सिटीजन्स आहे, सगळ्यांना याचा खूप फायदा झाला। ओबीसींना आरक्षण असतानाही त्यांचा लढा सुरू आहे, मात्र मराठ्यांना आरक्षण नाही। त्यामुळे आता आम्ही आणखी ताकदीने लढणार आहोत। आता मराठा समाज सर्व मतभेद विसरून एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी लढणार आहे। आमचे मराठे आता जागे झाले आहे। या आंदोलनामुळे मराठा समाज 1000 पटीने एकत्र आला आहे। त्यामुळे आता आरक्षण ओबीसी मधूनच घेणार असा निश्चय मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे। जे मराठा आरक्षणासाठी मदत करणार नाहीत, मग ते कोणत्याही पक्षाचे आजी आमदार, माजी आमदार असू दे, त्यांना उघडे पाडल्याशिवाय मराठे शांत बसणार नाही। त्यामुळे मराठा नेत्यांनी इकडे लक्ष द्या, नाहीतर विधानसभेत एकालाही मदत करणार नाही। मराठा आंदोलकांच्या पाठीशी उभे राहा, नाहीतर तुमचे दारात येण्याचे बंद करू। सर्व आमदारांनी समाजाच्या पाठीशी उभे राहायला हवे। ओबीसी आमदारांनाही आम्ही मतदान करतो। मला माझ्या मराठा समाजाचा अभिमान वाटतो। आपण हयात आहे तोपर्यंत समाजाची एकजूट राहू देऊ।
खूप कामे आपले होतील. आवाज उठवणे आमदारांचे काम आहे, अन्यथा मराठा दारात उभा करू देणार नाही. अधिवेशनात मुद्दा मांडा. कोण पत्र द्यायला येत नाही याकडे मराठा लक्ष देत आहेत. जे मराठा नेते पत्र द्यायला येत नाही त्यांच्या जवळचे आमदार पाडलेच समजा, असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मुंबई प्रतिनिधी. माहिती अशी मिळते की कॅबिनेटच रद्द झालं. नाही, मला नाही माहिती त्याच्याबद्दल. पण असं काय कारण असू शकतं? काय प्रत्येक वेळेस शंका घ्यावा असं काय नाही. कशामुळे कॅबिनेट बैठक रद्द केली किंवा घेतलीच नाही, का कॅबिनेट बैठक बोलवलीच नव्हती, काय आपण आजच काय सांगता येणार होतं. पण आपली 13 जुलै 1 महिन्याचा वेळ त्यांना दिला. त्याच्या आत सगळ्या मागण्या जे दिलेल्या हैदराबादच्या गॅजेटसह सगळ्या स्वारींची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच पाहिजे. 10 महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे. सगळे गुन्हे माग घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेलं की आम्ही घेणार, म्हणून ते 13 जुलैच्या आत हे सगळं करायचं. मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे. 57 लाखाच्या नोंदी मिळाल्या. ते पण जे काय शिंदे साहेबांची समिती त्याला 1 वर्षाची मुदतवाढ, जे आपले विषय ठरलेले आहेत आमचे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे 8-9 विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही ते सांगितलेले, आणि मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहिती. त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही, माहीतच नाही काय. पण 13 जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, 50% आतच पाहिजे. पाटील, कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीचं आंदोलन सुरू झालं, त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करणार. आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार होतं, ते शिष्टमंडळ सुद्धा कॅन्सल झाले. एकंदरीत मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये वादळ नको म्हणून कदाचित कॅबिनेट कॅन्सल केली असेल. नाही, ते मी माहित नाही मला. मी कशावर शंका घ्यायचं, बोलायचं म्हणून बोलत नाही, भाषण करायचं म्हणून करत नसतो, मीडियाच्या बांधवात बोलायचं म्हणून बोलत नसतो. काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही. आणि वादंगण फदंग व्हायचा काय संबंध आहे? त्याचा काय संबंध आहे? विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून, मग आता आम्हाला नाही, आम्ही किती लढू? विचार करण्यासारखी गोष्ट आहे राव. राज्याला उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय. उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतंय. आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना. आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही, माझ्या मराठ्याच्या पोराचं तर वाटलं झालंय. मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले, सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी, कामगार, माथाडी कामगार, डब्यावाले, ट्रॅक्टर आणणारे, टेम्पो आणणारे, रिक्षा आणणारे, बैलगाड्या आणणारे सगळे मराठी आता आमचे बीक होतील ना. आम्हाला तर आरक्षणच नाही. तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय मिळू नये म्हणून, तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकदीने लढू. आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेद. कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले, इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागले, तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत. कारण तसे संदेश माझ्याकडे द्यायला लागले. आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्याने जे तुम्ही बघताय, आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले, तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का, झोपलेलेत का नुसते? जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना, मग ते कोणत्या पक्षाचा आमदार, माझे आमदार, खासदार असो ना, त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार 100% उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही. सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या बाजूने उभा राहिले पाहिजे. त्यांनी पण असं म्हटलं की जर ओबीसी मधनं आरक्षण मिळालं असं सरकार म्हणते, किमान या समाजाला ते सांगावं, समजावून सांगावं, गैरसमज दूर होतील. म्हणजे थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरले. ते काय आज थोडीच ते काय सांगायची गोष्ट, पहिल्यापासूनच काय विषय आंध्रातून काही ठीक आहे, ते सांगण्यासारखा विषय नाही. समजा नाराज होण्यासारखा बी आमचा काही विषय नाही की का गेले, अन्नदान अधिकारी गेले, तुमचं म्हणणं आहे त्यांचं ओबीसी आरक्षणाला विरोधी, तर ते आज थोडा आहे, सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती. पण पाटील,
वडीलबद्रीला मागच्या 2 दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला लागली. आता ओबीसी एक होतं सगळं. आम्हाला काहीच वाटत नाही त्याच्यात काय वागू केव्हा एक नाही. आज तुम्ही ते विषय घ्यायला लागला. आम्ही उपोषणाला शांततेत बसलो तेव्हा ते मोर्चे काढीत होते एवढे सगळ्या महाराष्ट्रात सभा गेली होती. त्याचं काय असतंय आम्हाला काय वाटत नाही. मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला, त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण आमचं आणि त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते इतकं आरडायला लागले, तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत. यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागले. तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठ्यांनी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं. आपल्याला तर नाहीच आहे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही, आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे. मला लय बेनिफिट झाला. उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला. म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांचे आता फोन येतात किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत, आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागले. मग त्यांना असून जर ते इतके ताकदीने लढायला लागले तर आपल्याला नाहीच आहे. आता आपण किती ताकदीने लढलं पाहिजे. म्हणजे आता आमचे चौपटीने उलट लोक एकत्र झाले. मराठा आंदोलन आक्रमक होणार पहिल्यापासूनच आहे आणि जास्त त्यांच्यामुळं नाही. त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही, त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत, लहान करणार नाही. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जरी एकत्र राहिले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार. त्याला जरूर प्रश्न आहे की कालच छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील. म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहेत आणि पुनरावृत्ती काल पुन्हा केली. आणि गरज पडल्यास मी मधल्या काळात थोडं काय झालं असं म्हणून राहिला समजी बाजूला ध्यानळी फांडळी लागली असं भजी खाल्ले असताना खांगबार काही मिरच्या फारच्या कवा नाही देऊ. भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरिबाच्या लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात भविष्य गेलं त्याच्यात. त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला की ते विरोधात नाही. ते पहिल्यापासूनच विरोधात. भविष्यात त्यात घातलंय त्यांनी. लोकांच्या लेकरांचे मुर्दे कसे पडते, आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, मराठ्यांच्या लेकराच्या नारड्याला नख लावायचं काम त्याने आयुष्यभर केलेलं. त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवत नाही ते आमच्याकडून बोलत म्हणून. जे उपोषण चालू आहे जरंगी यांच्या आंदोलनाला सरकार रेड कार्पेट टाकत आहे. मराठा समाज ओबीसी मध्ये त्यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट आमच्याकडे बोलत असा आरोप. नाही असं कुठं असतं. येते तर तुम्ही खरंच बसा ना. यांनी काय म्हणते त्याला अस्तित्वाचं असल्यासारखं बसा. विरोध करायचा म्हणून बसणार, मनात काहीतरी वेगळे ठेवून बसणार. आमचाच विरोध नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला. लाड सरकारने जास्त केला ते सांगतोय ना मग. तेच म्हणतोय ना मी. काहीतरी दुःख असतं, आम्हाला दुःख आहे म्हणून 4 जण जास्त येऊन प्रश्न सोडायचे बघतोय. तुम्हाला आहे ना, समजा तुमच्या विहिरीत पाणी आहे तरी दुसऱ्याच्या विहिरीत मोटरी टाकून राहील तुम्ही. तुम्हाला आहे ना, त्याच्यामुळं त्या शिरेश वाटत नाही. कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय. खरं सांगतो हो, पटवून घेत जा. त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला आहे ना, कशाला मराठी. गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरातील तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहे. अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल 17,471 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच 19 जूनपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान ही पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, तसेच वयोमर्यादेत वाढ करून एक संधी द्यावी, या मागणीसाठी पुण्यामध्ये पोलीस भरती करणारे तरुणांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित होते. एक संधी मिळाली पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळत एक संधी द्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. हातामध्ये फलक घेऊन घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. पुणे प्रतिनिधी.
वर्ष झाले भरती करतोय. माझी लग्न झालेलं आहे आणि मी प्रत्येक वर्षी 2 ते 3 मार्कांनी झालो. गेल्या वर्षी 7 3 मार्कानं वेटिंगला आहे आणि आता सर्वसामान्य मुलं आहे ते आजपर्यंत मी कुठेही आले नाही आंदोलनाला. आणि उद्या आता भरतीचं ग्राउंड चालू आहे ना, 19 तारखेपासून सांगितलंय. अहो पावसाळा आहे, लहान मुलं, आता ज्याला घर नाही, पाहुणे नाही, त्यांनी कुठे झोपायचं, काय करायचं? संधी तर नाहीच नाही, वयवाढ अजिबात नाही. आता 288 आमदारांना पत्र देऊन सुद्धा, खासदार असू द्या, आमदार असू द्या, गावातला सरपंच असू द्या, कुठलाही सदस्य असू द्या, प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे. असं नाही की ते निवेदन दिलं नाही, काही अजिबात नाही. प्रत्येकाला निवेदन दिलंय, मंत्री साहेबाला दिलंय, मुख्यमंत्री साहेबाला दिलंय, मुख्यमंत्र्याला दिलंय, सर्वांना दिलंय. फक्त या गोरगरिबाची जास्त श्रीमंताची कुठलीही मुलं नाहीत, ही सर्व गरीब घराण्यातली आहे. माझ्या आई वडील शेतकरी करतात, शेती करतात आणि सर्व कामगार. वयवाढ ही तर झालीच पाहिजे, वय झाल्याशिवाय माघारी जाणार नाही, हे निर्णय घेतलेला आहे. आणि काय होऊ द्या, एक संधी मिळालीच पाहिजे. 10 वर्ष झाले भरती करतात. 22 आणि 2023च्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि 2024च्या भरतीमध्ये या 1.5 लाख पोरांना फॉर्म भरता आला पाहिजे. जर तसं राज्य शासनाने केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवू. आमचं म्हणणं एकच आहे की आमची जी मागणी आहे ती आम्हाला आजच द्यावी, कारण आम्ही आज 6 महिन्यापासून प्रत्येकाला आवेदन देतोय. आज नाही तर कधीच नाही असा मुद्दा आहे. आम्हाला आश्वासन नको, आम्हाला लेखी पाहिजे की आज तुम्ही फॉर्म भरायला इलिजिबल आहात. बस आमची एवढी एकच मागणी आहे. आम्हाला आश्वासन नको की आम्ही तुम्हाला देऊ, आम्ही करू. आजच आम्हाला मंत्री आश्वासन देत आहेत, आम्ही जनतेकडे निवेदन देतो, त्यांनी आश्वासन देतो, हो आम्ही तुमच्या पाठीचे, पण आजच्या पाठीचे कोणीच नाहीये. आता महाराष्ट्रात गोरगरीब परिवार राहतात, विद्यार्थी अक्षरशः भाड्याला पैसे नाही. काही लोक 4-4, 5-5, 10 लाख पायी चाललेले. म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं एकच मागणी आहे, या संधी भेटली पाहिजे, आम्हाला आमचा अधिकार आहे.